एम पक्षाचा काय अजेंडा आहे किंवा काय अजेंडा नाही हे त्यांच्या उमेदवारांना स्पष्ट सांगता येईल। तर मुकुंदनगर भागामध्ये आज सर्वसामान्यांचे प्रश्न भरपूर आहेत जे आज या शहराच्या आमदारांसोबत होते। आज त्यांना तो विकास साधता आला नाही। आज जरी तिकडे गेले त्यांची भूमिका वेगळी असली परंतु ही भूमिका जाहीरपणे आज तुम्ही ज्यावेळेस मतं मागायला जाताल तिथं जनता विचारणार आहे। काही ठिकाणी आपली लढत थेट MIMशी होणार आहे, तर MIMच्या एंट्रीने किती फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? नाही, बिलकुल नाही। खरं तर पाहिलं MIM पक्षाचा काय अजेंडा आहे किंवा काय अजेंडा नाही हे त्यांच्या उमेदवारांना स्पष्ट सांगता येईना। इकडं जर बघितलं तर मुकुंदनगर भागामध्ये आज सर्वसामान्यांचे प्रश्न भरपूर आहेत। मला असं वाटतं त्यांच्याच पक्षातले जे आज या शहराच्या आमदारांसोबत होते आज त्यांना तो विकास साधता आला नाही। आज जरी तिकडे गेले त्यांची भूमिका वेगळी असली परंतु ही भूमिका जाहीरपणे आज तुम्ही ज्यावेळेस मतं मागायला जाताल तिथं जनता विचारणार आहे की आता जरी तुमची भूमिका बदलली परंतु तुम्ही विकास काम करू शकले असते। तुम्ही 10 वर्ष त्यांच्यासोबत सत्तेत होते, तुम्ही का नाही ते विकास कामं केली हा खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न आहे।